चहापान हे निमित्त असतं. त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे, ह्याची चर्चा होते. वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा. चहा पानाच्या पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा. काय मला त्यांचं कळत नाही. तुम्ही बघा 23 लोकांनी सह्या केल्यात. 23 लोकांची नावं आहेत, फक्त 7 लोकांच्या सह्या आहेत. म्हणजे नावं तरी टाकतात, मग 7चीच टाकायची होती. नावं टाकतात, ते लोक हजर नसतात. एवढं तर गांभीर्य या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे. हे जे विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी देखील वाचलं, कारण राज्याचा काही काळाकरता मी पण विरोधी पक्ष नेता होतो, देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, काही दिवसाकरता एकनाथराव शिंदे साहेब पण विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांनाही तसा बघितलं तर कमी अधिक प्रमाणात विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे. चहापान हे निमित्त असतं. त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे, ह्याची चर्चा होते. आणि त्याकरता चहापानाचा खरं तर कार्यक्रम असतो. परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय. वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा. चहा पानाच्या पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा. काय मला त्यांचं कळत नाही. तुम्ही बघा 23 लोकांनी सह्या केल्यात. 23 लोकांची नावं आहेत, फक्त 7 लोकांच्या सह्या आहेत. म्हणजे नावं तरी टाकतात, मग 7चीच टाकायची होती. नावं टाकतात, ते लोक हजर नसतात. एवढं तर गांभीर्य या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे. आणि तुम्ही पण त्या सह्या बघू शकता. विदर्भात होत असलेल्या ह्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही महायुती सरकारच्या वतीनं विदर्भातल्या सर्व जनतेला आणि राज्यातल्या पण सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतोच. परंतु जसं देवेंद्रजींनी सांगितलं की ह्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राज्य शासनातर्फे विदर्भाच्या आणि राज्यातल्या इतर प्रश्नांना, म्हणजेच मराठवाड्याच्या प्रश्नांना, जे प्रश्न खऱ्या अर्थाने नेहमी विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना आपण चर्चेला आणतो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे. सभागृहात विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील त्या सर्व प्रश्नावर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे. या अधिवेशनात मी पुरवणी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करणार आहे मंत्रिमंडळाच्या संमतीनं. आणि पुरवणी मागण्यामध्ये आम्ही अतिशय समर्पक अशा प्रकारची उत्तरं देऊन सभासदांचं समाधान होईल असा प्रयत्न आमचा राहील. काही जर मागण्या यदाकदाचित कुठल्या राहिल्या तर पुढील अधिवेशनात त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका ही सरकारची असेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. विदर्भात शेती संदर्भामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे कापूस, सोयाबीन, तूर, धान, संत्रा आणि इतर पिकांबाबत आणि राज्यातील इतर भागातील विशेषतः जो अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना आणि काही भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याची पण परिस्थिती आहे. त्या मागणीला योग्य न्याय देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली होईल. बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील, परंतु त्याच्यातला एक मुद्दा हा अर्थ विभागाशी संबंधित आहे ज्याचा थोडासा उल्लेख देवेंद्रजींनी केला आणि त्याबद्दल मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगू इच्छितो की त्यांनी 6.5 लाख कोटी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. वास्तविक माझ्या माहितीप्रमाणे 23-24 मार्च पर्यंत एकूण कर्ज अंदाजे अर्थसंकल्पीय अंदाज आहे तो 7 लाख कोटी होण्याची शक्यता आहे. यावर्षी आपण 1,20,000
20,000 कोटीचं कर्ज काढू शकतो, जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे आणि त्याचं अनुकरण बहुतेक राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला 1,20,000 कोटी जरी कर्ज काढता येत असलं तरी देखील आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80,000 कोटीचं कर्ज काढण्याचा आमचा अंदाज आहे, तसं आम्ही ठरवलेलं आहे. कर्जाची परतफेड जे काही आजपर्यंत कर्ज काढलेलं असतं ते राज्य सरकारला द्यावं लागतं. त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज धरून साधारण 53,000 कोटी रुपये आम्हाला त्याच्यातनं द्यावे लागणार आहेत. आपल्या राज्याचं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, ज्याला आपण GSDP म्हणतो, ते उत्पन्नाचं कर्जाचं प्रमाण 2013-14 मध्ये 16.33 होतं, 20-21 मध्ये 19.76 होतं आणि 23-24 मध्ये अंदाज आहे, आता 2 महिन्यांनीच मार्च 2-3 महिन्यांनी येईल, परंतु ते 18.23%, म्हणजे सर्वसाधारण आम्हाला सूचना आहेत केंद्राच्या, ते 25%च्या आत असावं. आपलं 18.23% पर्यंत ते राहील, म्हणजे ते आपण अतिशय व्यवस्थितपणे हे करतोय. ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी केला, आपलं राज्याचं नॉमिनल GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट 2013-14 त्यांनी सांगितलं 16,49,647 कोटी होतं. 22-23 मध्ये गेल्या वर्षी 35,27,084 कोटी होतं. मित्रांनो, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, 23-24 मार्च पर्यंत, म्हणजे उद्याच्या 24 मार्चला ते 38 लाख कोटी रुपये होणार आहे. 38 लाख कोटी. आणि कर्जाचं प्रमाण हे FRBM, ज्याला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003चा आहे, त्याला आपण FRBM म्हणतो. ते FRBM कायद्यानुसार GSDPच्या 3%च्या आत ते असावं. आपण हे प्रमाण पाळलेलं आहे. म्हणजे आर्थिक शिस्त महायुतीच्या सरकारने पाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं विरोधी पक्षांनी जे पत्रामध्ये उल्लेख केलाय वाढलेलं कर्ज, ते नुसतं कर्जाचा आकडा सांगतात, परंतु त्याच्यातनं आपला राज्याचा नॉमिनल GSDP हा 38,000 कोटीपर्यंत, म्हणजे 13-14ला 16 लाख कोटी होता, तो 38 लाख कोटीपर्यंत, म्हणजे किती पटीनं वाढला ते आपण पण बघू शकता. अशा पद्धतीनं एकंदरीत आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. ही बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायची होती, ती आम्ही आणून दिली. धन्यवाद.